एकनाथ शिंदेही काँग्रेसमध्ये येणार होते. पृथ्वीराज चव्हाणांचं समर्थन करताना हुसेन दलवाईंचा दावा, काँग्रेस नेत्यांच्या विरोधामुळे पक्षप्रवेश झाला नसल्याचं वक्तव्य. तर दलवाईंचा प्रकाश झोतात येण्याचा मूड झाला असावा म्हणून अशी विधानं. सामंतांचा खोचक टोला. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग. पुढील आठवड्यामध्ये फेरबदलाची शक्यता. पियुष गोयल यांच्या मंत्रिपदाचं काय होणार? धर्मेंद्र प्रधानांचं कमबॅक होणार का, याकडे लक्ष. भाजपकडून विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी. तावडेंची उत्तर प्रदेश विधानसभा प्रभारीपदी नियुक्ती. 2027 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका. रमेश चन्नीथलांनी देशाचा अपमान केला. काँग्रेसची ढोंगी राष्ट्रभक्ती पुन्हा उघड झाली. तिरंग्याचा केक कापल्यावर नवनाथ बन यांची टीका. व्हिडिओ शेअर करत केली देशाची माफी मागण्याची मागणी. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य. सर्व रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य व्हावं, आठवलेंची इच्छा. रिपाईमध्ये या राष्ट्रीय युथ अध्यक्ष करू. रामदास आठवलेंची अभिजित दिपकेंना ऑफर. आम्हाला लोकांसाठी लढायचंय, राजकारणात पडायचं नाही, दिपकेंचं ऑफरवर स्पष्टीकरण. शिवसेना युबीटी आमदार आदित्य ठाकरेंकडून हिंजवडी आयटी पार्कमधल्या रस्त्यांची पाहणी. चाकणनंतर हिंजवडीत वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांबाबत आदित्य ठाकरेंचा नागरिकांशी संवाद. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर. तर अंदुरेला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती. मुंबईतील रिक्षा टॅक्सी चालकांना मराठीत बोलणं अनिवार्य. मराठी न बोलल्यास थेट कारवाई होणार. मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची नोटीस देणार. अयोध्या राम मंदिर दानचोरी प्रकरणामध्ये चंपत राय, अनिल मिश्रा यांना क्लीन चिट. एसआयटीच्या आरोपपत्रात दोघांचंही नाव नसल्याची सूत्रांची माहिती. आणि 2025च्या अर्जुन पुरस्कारांची घोषणा. दिव्या देशमुखला बुद्धिबळात तर तेजस्विनी शंकरला अथलेटिक्समध्ये अर्जुन पुरस्कार जाहीर.